आता किती सोपं झालंय बघा. मला विरेननं मागितलं मँगो ज्यूस, म्हणून मी हा लगेच मँगो ज्यूस करून दिलाय. आज स्वामींच्या पुण्यतिथीनिमित्त सगळ्यांना स्वामी समर्थ. आणि इथं करायला टाकलंय, मग करायचं आहे मला हे स्वतः कधी कधी सेट करायचं असतो. कुणाला काम नको लागायला, बाकीची सगळी आपल्या आपल्या कामात असतात, त्यामुळं हे आपण करता करता असं करायचं असतं. तर आपण बघूया आत्ता बटाट्याची पराठे करायचे. त्यासाठी मी सारण कसं बनवते बघा. तर इथं गॅस चालू करून घेतली. त्याच्यात थोडंसं तेल टाकायचं. पूर्वी काय व्हायचं, लहान असायची सगळी पोरं आणि चुलीवर स्वयंपाक. मग त्यावेळेला काय करायला लागायचं माहितीये का, जर पोरांना काहीतरी खाऊ करायचं असलं ना, म्हणजे तांदळाची थोडीशी गरगट किंवा पेज करायची असली वरण भाताची, तर किती अवघड जायचं. आणि त्याच्यावर मला आठवलं की आता फक्त बटन दाबलं की चालू होते. पण त्यावेळेचे ते थोडेसे दिवस आठवले की लहान मुलांना खायला करायचं असायचं नाचणीची पेज, तांदळाची पेज. त्यासाठी आई स्टोवमध्ये रॉकेल ठेवून, स्टोव कधीच आधीमध्ये वापरायचा नाही. आणि दिवसाचं दुपारच्या वेळेला जर पोरांना खायला करायचं असलं तर मग तेवढ्या पुरताच खाणं करण्यापुरताच स्टोव वापरायचा. आदल्या मधल्या वेळात चुलीवरनं वापरायचे. आता किती सोपं झाले असं वाटतं. पटकन पोरांनी काय मागितलं की लगेच करून द्यायचं. केल्यावर खाण्याची ही झाली मुलांना कंटाळा. तर मी घेतलाय थोडासा कांदा, त्याच्यात जिरे, कशावर आठवण आली तर मला जिरे पावडर नव्हती, मग मी ह्या फरशीवर जिरे पावडर केली अशी वाटून. आता हा इथं कांदा भिजत घातला, भाजत टाकलाय. त्याच्यातच थोडंसं मीठ टाकून घेते. खूप दिवसांनी मला बटाट्याचे पराठे खायची इच्छा झाली. आपल्याला इच्छा झाली ना की सगळ्यांना खायला मिळते. लहान पोरं आहेत तोपर्यंत काहीतरी मागत राहतात. तरी मोठी झाल्यावर काही मागत राहत नाही. त्यामुळे काही आपल्याच मनात करायचे असतं, आपल्याला काय खायला करायचं. आणि थोडासा कांदा, कधीतरी मी पूर्वी कांदा घालायचे नाही, पण पराठ्यात आहे ना कांदा करायचं होते एक, आणि करत बसले बनतच. आणि हा मॅश केलेला बटाटा त्याच्यात. आता हा मी ग्लासने एकदम बारीक करणार आहे नंतर थंड झाल्यावर. कधीतरी बटाटे असे जरा कोरडे कधी म्हणजे आपल्याला भाजी करायचा बटाटा वेगळा असतो, आणि तसा भेटला ना तर बटाटा ओळखता येत नाही. म्हणून तसा भेटला ना पांढरा बटाटा आणि कोरडा शिजतोय असं वाटलं की मी लगेच पराठे करायला घेते. आणि पराठे करत असताना आपल्याला त्याच्यात बाकीचं तर घालतोच आपण, थोडंसं कोथिंबीर, कांदा, जिरे, मोहरी, हळद हे टाकतो. पण त्याच्यात थोडासा चाट मसाला टाकून बघा. तसं मी ह्या थोडासा चाट मसाला टाकलाय, मग त्याला जरा अजून टेस्ट चांगली येते. आणि ह्याच्याबरोबर माझी ही इन्स्टंट कोथिंबीर चिरण्याची पद्धत. काकून असतो, पण मला ते सुरीने चिरायला नाही आवडत कोथिंबीर. मग बारीक अशी कात्री, स्वयंपाकघरात एक कात्री ठेवलेलीच असते,
खास करून स्वयंपाकातलं काय काय हे करण्यासाठी ते एकदम बारीक कोथिंबीर अशी कापून टाकली जर आपल्याला जेव्हा पाहिजे त्या. आणि हे झालं तयार आपलं बटाट्याच्या पराठ्याचं सारण. तर तुम्ही कशा पद्धतीने मला सारण करताना बटाट्याचं ते मला एकदा नक्की सांगा कमेंट करून. माझं जर काय चुकलं वकलं असलं तर त्याच्यातून मला पण जरा नवीन आयडिया मिळतील. त्यासाठी धन्यवाद.